स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप जे आहे ते 31 डिसेंबर 2025 ला सुरू झालेला होता आणि जवळपास आता 8 दिवस झाले असून सुद्धा 40% लाडक्या बहिणींना म्हणजे जवळपास 30 ते 40% लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाही. अजूनही त्यांना हे 1500 रुपये आलेले नाही. त्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला होता. त्यामुळे आता वाट पाहून 8 दिवस झाले. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोमवार मंगळवार पर्यंत वाट पहा, कदाचित टेक्निकल प्रॉब्लेम असेल, दुसरा कोणता प्रॉब्लेम असेल तर पैसे येईल. पण पैसे येण्याची आशा आता संपलेली आहे, कारण तारीख निघून गेलेली आहे. आता ज्यांना पैसे आलेले आहेत ते लोक आता, त्या लाडक्या बहिणी आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल या गोष्टीची वाट पाहत आहे. तरी पण आता ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, मग आता का मिळाला नाही, आता शेवटचं आणि फायनल कारण, फायनल रिझन तुमच्यासमोर मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. कारण आता 8 दिवस झालेले आहे, आता वाटप होणार नाही. म्हणजे आता वाटप संपलेलं आहे. ज्यांना आला त्यांना आला, ज्यांना नाही आला त्यांना आता समोर म्हणजे येणार की नाही, किंवा येण्याचे चान्सेस आहे का, नेमकं कशामुळे वाटप झालेला नाही, कशामुळे 40% बहिणींना पैसे आलेले नाही, सर्व उत्तर मी तुम्हाला 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता मी जे काही सांगत आहे तुम्हाला, काही बहिणींना या ठिकाणी बघा वाईट वाटणार आहे, पण जे रियालिटी आहे, काहीतरी अंदाजे माहिती देऊन मी तुम्हाला काहीतरी येईल तुम्हाला पैसे करून मी तुम्हाला म्हणजे खुश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार नाही. तर बघा, सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर तुमचे अर्ज गेलेले आहे चौकशीमध्ये. तर तुम्ही म्हणाल कशा प्रकारे, तर बघा, जुलै 2025 आणि जून आणि जुलै 2025 मध्ये एका महिन्याचं वितरण सुद्धा असंच झालेलं होतं. अशाच प्रकारे अचानकच जवळपास 60 ते 70% बहिणींना पैसे आलेले होते आणि काही बहिणींना अचानक पैसे आले नाही. यामध्ये दोन प्रकारचे बघा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही. दोन प्रकारचे पॉईंट या ठिकाणी झालेले होते. त्यावेळेस सुद्धा जून आणि जुलै महिन्यात जे काही लाडक्या बहिणींचे पैसे अडकलेले होते, त्यांचे अर्ज पेंडिंग ठेवलेले होते, त्या बहिणींना पैसे आलेले नव्हते. आपण 4-5 दिवस तेव्हा सुद्धा वाट पाहिली होती, पण अचानक त्या बहिणींचे पैसे बंद झाले. मग त्या वाटपामध्ये सुद्धा भरपूर बहिणींना, कोणाला 1 रुपया, कोणाला 2 रुपये, कोणाला 3 रुपये, कोणाला 7 रुपये, कोणाला 8 रुपये, त्या वाटपामध्ये सुद्धा असंच झालेलं होतं. ज्या बहिणींचे पैसे आलेले नव्हते त्या बहिणींना सुद्धा 2 रुपये 3 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले होते. या वाटपामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. ज्या बहिणींना 1500 आले त्यांना आले, ज्यांना आले नाही, न आलेल्या बहिणींना काही टक्क्यांमध्ये जे आहे ते 2 रुपये 3 रुपये 4 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे सेम टू सेम प्रॉब्लेम जे आहे ते जून आणि जुलै महिन्यात ज्या प्रकारे वाटपामध्ये अडथळा झाला त्याच प्रकारे आता सुद्धा झालेला आहे. तर यामध्ये मग यामध्ये पॉईंट आलेला आहे चौकशीचा, किंवा कारण त्यावेळेस सुद्धा 25 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज पेंडिंग ठेवलेले होते. त्यावेळेस 25 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज पेंडिंग ठेवलेले होते. त्यानंतर त्यापैकी काही बहिणींना जे आहे ते चौकशीमधून अप्रूव्ह करण्यात आलं, त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. नंतर मग सप्टेंबर महिन्यापासून त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले होते, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. जून आणि जुलै महिन्यामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम झाला होता. चौकशीमध्ये अर्ज गेले होते, त्या अर्जाची चौकशी झाली होती, त्या बहिणींचे पैसे पेंडिंग मध्ये ठेवण्यात आलेले होते. त्यानंतर मग जुने पैसे तर त्यांना मिळाले नाही, पण नवीन जेव्हा वाटप सुरू झाला तर सुरू महिन्यापासून त्यांना पैसे आलेले होते. तर सेम प्रॉब्लेम या बहिणीसोबत सुद्धा झालेली आहे. आता या वाटपामध्ये जे आहे ती संख्या खूप जास्त आहे. जवळपास अंदाजे, आता ऑफिशियल अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही, किंवा कोणते मंत्री किंवा आदित्यताई तटकरे यांनी ऑफिशियली अजूनपर्यंत सांगितलेले नाही की किती टक्के बहिणींना पैसे पाठवलेले नाही. पण आपण आपल्या चॅनलवर केलेल्या सर्वेनुसार मी तुम्हाला एक अंदाजे आयडिया दिलेली आहे की 30 ते 40%, म्हणजे 40% तर नाही पण 35 किंवा 30% अजूनही लाडक्या बहिणी आहे की ज्यांना आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. तर त्या बहिणींचे अर्ज सुद्धा चौकशीतच गेलेले आहे, शासनाने पेंडिंग ठेवलेले आहे आणि त्या अर्जावर चौकशी सुरू आहे. त्या पूर्ण अर्जावर चौकशी सुरू आहे. त्या अर्जावर चौकशी पूर्ण होईल. त्यापैकी काही बहिणी पात्र होतील, काही बहिणी अपात्र होतील. जे काही अटी आणि नियम आहे ते तुम्हाला सर्व माहितीच आहे की पात्रतेच्या अटी काय आहे आणि अपात्रतेच्या अटी काय आहे. त्या पात्रतेमध्ये तुमचे अर्ज जे आहे ते चौकशीमध्ये गेलेले आहे, पेंडिंग मध्ये गेले आहे. जसं जून जुलै महिन्यामध्ये शासनाने 25 लाख बहिणींचे अर्ज पेंडिंग मध्ये ठेवलेले होते, पेमेंट पेंडिंग मध्ये ठेवलेले होते, त्याचप्रमाणे हे अर्ज सुद्धा पेंडिंग मध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळेच या लाडक्या बहिणींना पेंडिंग मध्ये ठेवलेले आहे, पैसे अजूनही पाठवलेले नाही. या सर्व बहिणींची चौकशी होईल, त्यानंतर त्या बहिणींना रेग्युलर महिन्याचे पैसे यायला सुरुवात होईल आणि या चौकशीमधून जे अर्ज अप्रूव्ह होतील त्या बहिणींना रेग्युलर पैसे समोर सुरू राहतील. त्यामुळे आता 17वा हप्ता का आला नाही तर हे महत्वाचं रिझन असू शकते. त्या व्यतिरिक्त तुम्ही
तुमच्या प्रश्नाचं काही उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही प्रश्न या ठिकाणी चौकशी करू शकता की तुमचे पैसे का आले नाही. प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.